दिवाळी आहे आणि महिलांना तर घरामध्ये भरपूर कामं असतात. फराळ करायचा असतो, साफसफाई करायची असते, आपल्याला दरवाजामध्ये रांगोळी काढायची असते, तुळशीजवळ रांगोळी काढायची असते. मग काय करणार, त्यातूनच वेळ काढून साधी सोपी तुळशीजवळ दरवाजामध्ये आपल्या अंगणामध्ये ही साधी सोपी रांगोळी काढून आपलं दरवाजा आणि आपलं अंगण छान सजवायचं. ही बघा, ही साधी सोपी 8 ठिपक्यांची रांगोळी आहे. तुम्ही हे टिपके कागद घेऊन पण काढू शकता, नाहीतर असं अंदाजाने पण 8 टिपक्यांची रांगोळी तुम्ही सहजपणे हे काढू शकता. साधी सोपी रांगोळी आहे आणि रंग भरल्यावरती ही रांगोळी आणखीनच छान दिसते. महिलांना किती जरी काम असलं तरी त्यातूनच वेळ काढून आपलं घरदार सर्व सजवतात, होय की नाही? दिवाळीची किती जरी कामं असली, महिलांना फराळ करायचा असतो, साफसफाई करायची असते, पण त्यातूनच वेळ काढून त्या आपल्या अंगणामध्ये छोटीशी का होईना पण रांगोळी काढतात. मग त्यासाठी कमी वेळामध्ये आपल्या होणारी रांगोळी ही म्हणजे 8 ठिपक्यांची रांगोळी. साधी सोपी रांगोळी आहे, झटकन काढून होते ती. तुम्हाला ही मी काढलेली 8 ठिपक्यांची रांगोळी कशी वाटली? रांगोळी काढणं म्हणजे हे सर्वांना आवडतंच. आपण दरवाज्यामध्ये तर काढतोच दररोजची पूजा करत्यावेळी, पण जी दिवाळीला जी आपण रांगोळी काढतो दरवाजामध्ये आपल्या तुळशीजवळ, ती रांगोळी काढण्याचा आनंदच वेगळा आहे, होय की नाही? 8 ठिपक्यांची साधी सोपी रांगोळी.
दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझी ही छोटीशी पूजा साधी सुधी मी केलेली, देवा मान्य करून घे आणि सर्वांना सुखपती दे। कोणाची काय चूक बुक झाली असेल तर सर्वांना क्षमा कर आणि सर्वांना असेच आनंदाचे दिवस दाखव, ही तुझ्या पुढे प्रार्थना आहे बाबा। ही आमची अंगणातली तुळशीजवळ मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे। हे आमच्या अंगणातलं गणेशाचं मंदिर आणि तिथे सुद्धा मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे। गणपती बाप्पा मोरया। मला मुलांची खूप आठवण आली हो। दिवाळीला मुलं असली की घर आपलं भरलेलं वाटतं नाही। मुलांशिवाय कोणता सण आहे का हो, सांगा बघू दे। हां, मला आता आठवण आली खूप।